नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. गोकुळ दूध संघाच्या निवडणुका. गोकुळ दूध संघाच्या निवडणुका यापूर्वी राजकारण विरहित अशा निवडणुका होत्या. आता गोकुळ दूध संघ राजकारणाचा अड्डा बनणार का, याच्यावरच आज विश्लेषण करायचं. कारण दूध उत्पादक जे आहेत, ज्या संघटना आहेत, जे संघ आहेत, त्याचे जे चालक आहेत ते आता उघड कोल्हापूर जिल्ह्यातल्या ह्या चर्चा आता कुठं लपलेल्या नाही. हसन मुश्रीफ आता उच्च वैद्यकीय शिक्षण मंत्री जे आहेत, त्यांना कसं टार्गेट केलं गेलं. बंटी पाटील आता हे विरोधात आहेत. बंटी पाटील आणि आता महायुती, हे महाविकास आघाडी, हेच लागलंय आता. म्हणजे राजकारणाचा अड्डा बनतोय का, हे का बोलतोय मी, तर आमदार शिवाजीराव पाटलांनी जे काही आरोप केले, त्याच्यानंतर अगदी महाडिकांनी न्यायप्रविष्ट बाब कशी केली, आता महाडिकांच्यामुळं क्रॉस वोटिंग कसं होणार, त्या चर्चा काय आहेत, हे कुठं आता लपून राहत नाही. आणि ह्याच्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लक्ष द्यावं. आणि देण्यासारखं आहे हे कशासाठी मी म्हणतो, पूर्वी राजकारण नव्हतं, पण आता राजकारण आणलं गेलं त्याच्यामध्ये. देवाभाऊनी का लक्ष घातलं, तर हा संघही मोठा आहे ना. आता वार्षिक उलाढाल ज्याची 5,000 कोटीच्या वर जात असेल, तर नक्कीच लक्ष घातलं पाहिजे. पण आपण थोडं मागं वळून बघितल्यानंतर राजकारण जे घडलं, 25 वर्ष महाडिकांनी अबाधित सत्ता होती ना, होती. चोळेकरांनी ही स्थापना कशी केली दूध संघाची, नंतर कसं दूध संघ वाढत गेला, कसे सभासद वाढत गेले, त्याच्यातनं किती दूध उत्पादकांना सुद्धा फायदा किती होत गेला, ह्या सगळ्या चर्चा आपण ऐकतोय. पण नंतरच्या काळात बंटी पाटील म्हणजे सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ, ते जोडगोळी म्हणायचे त्यावेळेला, हे दोघांनी एकत्रित येऊन अतिशय चांगल्या पद्धतीनं कारभार केला, हे सुद्धा नाकारता येत नाही. मग अगदी बंटी पाटलांनी मग पेट्रोल पंप कसे आणले, खाद्य, पशुखाद्य ह्याच्यासाठी सुधारणा, त्याच्यासाठी आणि काय काय नवीन नवीन प्लॅन आणले, हे कौतुकास्पद आहे ना. हे नाकारता येईल का. आणि राजकारण विरहित होतं सगळं. राजर्षी शाहू आघाडी, आता समविचारी आघाडी, राजश्री शाहू महाराजांचं नाव वापरायचंच आहे, परंतु ही समविचारी आघाडी आता बंटी पाटील म्हणजे सतेज पाटलांची आहे. आणि महायुती यांची कुठली झाली, राजर्षी शाहू विकास आघाडी. तर आता ह्याच्यातनं महाडिक, मग तिथं विनय कोरे आले. विनय कोरेंचं पण 500-550 आहेत ना मतं त्यांची. हसन मुश्रीफांची जवळजवळ 2,000च्या आसपास आहेत. माझ्याकडं आता आकडेवारीच आहे तिची. तर त्याच्यामध्ये आकडेवारी बघायला गेलं तर एकूण 5,200 सभासद, त्याच्यातले 700-800 काहीतरी कमी होतील आता न्यायप्रविष्ट बाब झाल्यामुळं. तर तरीसुद्धा राष्ट्रवादी म्हणजे अजितदादा राष्ट्रवादीचे महायुतीतला घटक पक्ष आहे हसन मुश्रीफ, त्यांची जवळजवळ 2,250 मतं आहेत. 1,200 शिवसेनेची मतं आहेत. आज नरके आहेत ना, नरकेनं डावलून थोडंच चालणार आहे. सुरुवातीपासून आहेत नरके, महाडी, नरके, हे सगळं बघत आलो आहे आपण. परंतु आणि 550 साधारण BJPचे असतील. पण आता महायुती म्हटले BJPचंच वर्चस्व असं मानलं जातं, परंतु त्यांची नगण्य, म्हणजे तसं म्हटलं तर 5-5.5 विनय कोरेंची पण तेवढीच आहेत ना, ते बरोबरीचे आहेत. आणि ते एकत्र आहेत ना, म्हटलं तर त्यांचे पण 1,200-1,300 होतात, नाही म्हटलं तरी. आणि शिवाजीराव पाटलांनी एकतर्फी हसन मुश्रीफ हे टार्गेट केलं तर, पण ते फसलं गेलं. हसन मुश्रीफांचं काम कौतुकास्पदच आहे. त्यांच्या मुलाला शेवटी अध्यक्षपद दिलं गेले ना. कामातनं झालेली ही मोठी माणसं आहेत आज. आणि हसन मुश्रीफ टार्गेट करून काय मिळणार आहे. आणि महाडिक यांना काही करून आपलं परत जे 25 वर्षाची सत्ता होती तशा पद्धतीनं जायचं होतं, पण ते जाऊ शकतात का. कारण मुश्रीफांनी आपल्या ताकद अबाधित ठेवलेली आहे. त्यांनाच वैयक्तिक मानणारे 2,000 सभासद आहेत. एवढं काम मोठं केले हसन मुश्रीफांनी, हे नाकारता येणार आहे का. आणि ते महायुतीतला घटक पक्ष आहेत. आणि मधल्या काळात त्यांच्यावर हाकना कुठले जे आरोप करत गेले, तोंडावर पडलं कोण, आमदार शिवाजीराव पाटीलच तोंडावर पडलेले आहेत. अजून सुद्धा ते मी दाखवतो, मी माझ्या पद्धतीनं जातो. कारण का, तर त्यांना हे जे ठरलं, सगळेजण एकत्र आले, विनय कोरे, हसन मुश्रीफ, चंद्रकांत दादा. कारण चंद्रकांत दादा सुद्धा ह्याच्यावर बारीक लक्ष ठेवून आहेत.
उच्चतंत्र शिक्षण मंत्री असतील, आधीचे महसूल मंत्री, बांधकाम मंत्री, सगळी खाती भोगलेले एक मातब्बर नेतृत्व आहे पश्चिम महाराष्ट्रातलं. आणि गोकुळ दूध संघ काय आहे, कसं चालवायचं, काय मुश्रीफांचं त्यांचं अतिशय चांगलं आहे. आणि देवाभाऊ आणि चंद्रकांत दादाच हा दूध संघ आता कशा पद्धतीनं महायुती अर्थात भारतीय जनता पक्षाची ताकद कशी वाढवायची हे राजकारण का आणणार नाहीत, निश्चितपणानं आणणार. पण मुश्रीफांना डावलून काय करू शकतात का? शिवाजीराव पाटील फसलेच ना. काय उपयोग झाला? कारण लोकमत आणि दूध उत्पादक जे आहेत त्याचे छोटे छोटे आता मतदार असतील त्यांचे, ते सगळे मानतात हसन मुश्रीफ. निर्णय फाट्ट करू, समोर गेलं की निर्णय घेणं, निर्णयाची क्षमता. आता ह्याच्यातनं फायदा कोण उचलणार? सतेज पाटील काहीतरी डावात आहेत ते मोठ्या. महाडिक आणि सतेज पाटील हे युद्ध काही लपणारं नाही. ह्याच्यातनं काही फायदा झाला तर कुणावर खापर फुटणार हे सगळे ओळखून आहेत. परंतु तरीसुद्धा महायुती म्हणून आम्ही सगळे एकत्र आहेत म्हणून दाखवतात. चंद्रकांत दादांना मोठा रोल आता त्या ठिकाणी आहे त्यांचा. चंद्रकांत दादांनी पूर्ण लक्ष घातलं या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीमध्ये असं म्हणतात, कारण देवाभाऊ त्यांच्या टचमध्ये जास्त असतात. विनय कोरेंचंही आहे, विनय कोरेंचेही दबदबा त्यांच्या पद्धतीनं आहेच. परंतु ते म्हणतात ना, मुश्रीफांना डायरेक्ट शेतकऱ्यांशी संबंध, हे त्या गणितात कुठं दगा फटका. कारण बंटी पाटील आणि हसन मुश्रीफ यांची जोडी प्रसिद्ध होती. ते परत आणि आतनं एकत्र येतात का, ह्या सुद्धा उलटसुलट चर्चा होत्या. त्यावेळेला मी हसन मुश्रीफ साहेबांशी बोललो, जनप्रवास लाईव्हला मला जरा काही बोलता का? मी काही बोलणार नाही, पण महायुती म्हणून आम्ही सगळे एकत्र आहोत आणि त्या पद्धतीनं आम्ही जाणार हे ठामपणाने त्याचं सांगितलं. म्हणजे ह्या कदाचित वावड्या असू शकतात, परंतु राजकारण आहे, काहीतरी गणितं मांडली जाणार नाही ह्याच्यामध्ये. आणि गोकुळ दूध संघ हा महायुतीनं ताब्यात घेतला तर राजकारणाचा शिक्का कायम त्याच्यावर बसला आणि इथनं पुढं राजकारणच घडत जाईल. भारतीय जनता पक्ष आपलं वर्चस्व हळूहळू या दूध संघावर सुद्धा निर्माण करणार. हे आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.